प्रथम जय भीम पब्लिक, मी संघर्ष मगरे आणि तुम्ही बघताय MS20 ब्लॉगर यूट्यूब चॅनल. सो स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो व्हिडिओ तुम्ही थंबनेल बघितलं असेल, काय विषय काय नाही. आणि ब्लॉग मी आज डोंगरातनं स्टार्ट करतोय. तुम्ही लोकेशन बघितलंच असेल, तुम्ही बघितलं असेल नसेल, आय डोंट नो अबाउट दॅट. पण आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असं की आज 2 ऑक्टोबर म्हणजे आज विजयादशमी आणि महात्मा गांधी यांची जयंती पण. विजयादशमीचा विषय असा असते का 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जवळपास 5 लाख अनुयायांचं नागपूर येथे आता जिथं दीक्षाभूमी आहे तिथं बाबासाहेबांनी धर्मांतर केलं होतं. पब्लिक तब्येत जरा खराब झालेली आहे, सर्दी ताप खोकला बरंच आहे. पण मग आज विजयादशमी होती त्याच्या म्हटलं चला आता चौक्याला जाऊन बौद्ध विहारावरती, आणि बौद्ध विहारावरती मी येतच असतोय कंटिन्यू म्हणा. चला तुम्हाला बौद्ध विहार दाखवतो, नक्की बघा, खूप भारी आहे. आणि आलाच कधी तर नक्की व्हिजिट करा. हे लोकेशन आहे, हे बौद्ध विहार आहे. इथं बरेचसे अनुयायी तुम्हाला दिसत असतील आणि इकडं तथागत गौतम बुद्धांची मूर्ती. सो चला तुम्हाला दाखवतो, नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ होईल तेवढं शेअर पण करा. आता तुम्ही बघताच मी आला विहारावरती आलो आहे. समोर बघताय, समोर तलाव आहे, काय पाणी भरपूर आहे, पब्लिक फोटो पण काढतात. इकडं बौद्ध विहार आहे. फ्रेममध्ये येईल नाही ना, फ्रेममध्ये नाही ना, ठीक आहे. सो चला आज मध्ये पण दाखवतो तुम्हाला, चला इंटरेस्ट बघतो. सो पब्लिक हा फ्रंट व्ह्यू, पब्लिक तर बघू शकतो, पण पब्लिक तर खूप आलेली. चला मध्ये जाऊ. मध्ये आल्यावर असं गौतम बुद्धाची मूर्ती आहे, त्यानंतर इकडे बाबासाहेबांची मूर्ती आहे, गौतम बुद्धाची. आणि असं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काय इकडनं एक गेट आहे बाहेर जाण्यासाठी आणि पलीकडनं एक गेट आहे, दोन गेट आहे, तिसरा आहे, 3च गेट आहे. विहाराच्या पाठीमागं आलो आहे आणि विहाराच्या पाठीमागं असा स्पेस बनवला आहे. तिथं म्हणजे नंतर कुठले कार्यक्रम घेता येतात, पाऊस असतात. आणि इकडं समोर गौतम बुद्धांची मूर्ती पण आहे. सो भारी गेलं आहे, बऱ्याच दिवसानंतर येतो, खूप भारी वाटतं. आलात ते व्हिजिट करा नक्कीच. पाठीमागची साईड आहे, इकडे विहार आहे आणि पाठीमागची साईड इथं पाणी असते, पण आता सध्या सुकलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इथं पण गौतम बुद्धाची मूर्ती बसवलेली. सो हा एरिया आहे. आणि इकडं पाठीमागं जे आपले भंते जे असतात त्याच्या राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिथं, आणि बरंचसं काही आहे. आता मला एवढं माहीत नाही, मध्ये गेलो कळलं. सो फायनल पब्लिक ब्लॉग एंड करतोय. आता जाण्याची वेळ झाली आहे, थोडंच एक 5-10 मिनिटात बस येणार. सो चला, ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा. चला.